ह्या मागच्या 25 वर्षामध्ये पुण्याचा गणेशोत्सव ज्या पद्धतीने टाकतोय आणि ज्या पद्धतीने पुण्याचा गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सवाचे नेतृत्व करतोय, त्याच्यावरून मी आता हे खूप आत्मविश्वासाने सांगू शकतो की पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये गणेशोत्सव हा फक्त पुणे महाराष्ट्र याच्यापुरता मर्यादित न राहता जगातला नंबर 1चा उत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव असेल. आपण सीमेवरती जाऊन देशाचं रक्षण नाही करू शकत, पण आपण अंतर्गत भागामध्ये असं काम केलं पाहिजे की ज्याच्यासाठी ते सैनिकांना आपला अभिमान वाटेल. सन 1999 ते 2000 हा कालावधी असा होता की तेव्हा कदाचित टिळकांना पण पश्चाताप झाला असतं की आपण गणेशोत्सवाला का बरं एवढं प्रमोट केलं, इतका तो एका वेगळ्या टोकाकडे चाललो. पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये सगळ्या मंडळांनी आपापल्या पद्धतीने असं काम सुरू केलं आणि आता पुण्यातली गणपती मंडळ अशा पॉइंटला आहेत की ही मंडळं माझं मंडळ याच्या पलीकडे जाऊन आता आमचा एक ग्रुप तयार झालाय की ज्याला आम्ही जय गणेश व्यासपीठ असं म्हणतो. कार्यकर्ता म्हणून जेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी उघड्या कानाने समाजात वावरतो ना, तर त्या प्रत्येक दिवशी आपल्याला काहीतरी नवीन आपल्यालाच शिकायला मिळत असतं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही संत तुकारामांची शिकवण. ते दया, करुणा, बंधुता, मानवता, सहिष्णुता, गोरगरिबांची सेवा ही शिकवण दिली गाडगे बाबांनी. जणू काही या मातीत माणुसकीची बीजे रोवली गेली. अगदी शालेय वयापासून आपल्याला ही तत्वे शिकवली जातात, पण काय हो, नेमकी वेळ येते तेव्हा ती आपण वापरतो का, हा मोठा प्रश्नच आहे. आजच्या या काळात मी, माझे, माझ्यापुरते या चक्रात आपण इतके अडकलो आहोत ना की आपण आणि आपले कुटुंब या व्यतिरिक्त आपण विचारच करत नाही. त्या चौकोनाच्या बाहेर पडून आपला देश, आपला समाज हेही आपले कुटुंब आहे हा विचार डोक्यात ठेवून त्यांच्या विकासासाठी आता आपण झटायला पाहिजे. स्वपासून सुरुवात करून संघटित होऊन सहकार्याने आणि सहिष्णुतेने आपण या समाजाची सेवा आता करायला हवी. त्यातूनच महत्त्वपूर्ण असा बदल घडेल आणि एक स्वयंसेवकांची आणि समाजसेवकांची नवी पिढी नक्की घडेल. मंडळी, 2019 साली अतिशय पावसामुळे आलेला पूर असो किंवा त्यानंतर आलेली कोविडची लाट, या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींपासून समाजाचे संरक्षण व्हावे म्हणून एका ढालेप्रमाणे उभा राहणारा तो एक स्वयंसेवकच. एका माणसाशी माणसाप्रमाणे वागणारा तो एक माणूस. असेच एक उमदे व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहे. एक गणेश भक्त, गणेश मंडळाचा कार्यकर्ता, वादक, सेवाभाव मनामनात भिनलेला संघटक आणि स्वयंसेवक श्री वैभव वाघ. जाणून घेऊया त्यांच्या मते बाप्पाला नक्की काय हवंय. दादा, मी राजलक्ष्मी बागडे, स्विफ्टॅक्स पिक्चर्स प्रस्तुत उत्सव आणि मीच्या या पॉडकास्टमध्ये तुझं स्वागत करते. सण उत्सव म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात येतो तो गणेशोत्सव. तर तुला तुझ्या लहानपणीचा किंवा सर्वात पाहिलेला गणेशोत्सव आठवतोय का? काही आठवणी त्याबद्दलच्या? काही गोष्टींच्या बाबतीत मी खूपच नशीबवान आहे की मी आयुष्यातला सगळ्यात पहिला गणेशोत्सव जो मला आठवतो मी बघितलेला तो म्हणजे मी तो पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या कडेवरती बसून बघितला. अरे वा. म्हणजे काय नशीब असेल माझं त्या बाबतीत की माझ्या वडिलांनी माझा बाल शिवाजीच्या वेशातला एक फोटो काढला होता. मी 2.5-3 वर्षाचा होतो आणि तेव्हा एक प्रथा होती की मंडई गणपतीचा जो दरवर्षी गणपती बसतानाची जी पूजा असायची ती बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते व्हायची. आणि मला अजूनही चांगलं आठवतं की ती मंडईची पहिल्या दिवशीची मिरवणूक येत होती. माझे बाबा तिकडे मला मिरवणूक बघायला घेऊन गेले होते आणि तेव्हाचे मंडई मंडळाचे जे अध्यक्ष होते तात्यासाहेब थोरात, खूप मोठे व्यक्तिमत्व गणेशोत्सवातलं, पुण्याच्या राजकारणातलं. तर तात्यासाहेब थोरातांनी माझ्या बाबांना म्हणाले की अरे वैभव कुठे आहे. मला लख्ख आठवते या सगळ्या गोष्टी, का आठवतात मला माहीत नाही पण आठवतात. तर बाबांनी मला तात्यांकडे दिलं. तात्यांनी समोर बाबासाहेब पुरंदरे होते, तेव्हा मला माहीत पण नाही की हे बाबासाहेब पुरंदरे आहेत. पण मला आज सुद्धा तेवढंच आठवतं, झब्बा कुर्ता, निळ्या रंगाचं हाफ जॅकेट आणि तात्यासाहेबांनी बाबासाहेबांच्या कडेवरती मला दिलं आणि म्हणाले माझा हा नातू आहे. आणि तात्यासाहेब माझ्या बाबांना म्हणाले की अरे त्याचा तो शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन या.
आणि त्याच्यानंतर बाबा घरी गेले आणि माझा तो बाल शिवाजीचा फोटो घेऊन बाबासाहेबांना दाखवलं. म्हणजे माझं ते वय असं होतं की तेव्हा तात्यासाहेब थोरात कोण हे पण माहिती नव्हतं, बाबासाहेब पुरंदरे कोण हे पण माहिती नव्हतं, पण ते जे व्हिज्युअल्स होते, समोर ती शारदा गजाननाची मूर्ती, ते पांढऱ्या दाढीतले तात्यासाहेब, ते एकदम काय म्हणतो त्याला आपण, ते निळं जॅकेट आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब एक वेगळंच खुलून यायचे. तर ते बाबासाहेब आणि बाबासाहेबांनी मला कडेवरती घेतलं आणि मंडई गणपती मंडळाची पूजा केली. ही व्हिज्युअल्स मनात इतकी हे केली, अशी ती बिंबली गेली की ते आयुष्यभराची ती एक आठवण होऊन गेली. त्याच्यानंतर गणेशोत्सवाच्या बरोबर संदर्भ माझा देखाव्यांच्या बरोबर येत गेला. म्हणजे काय काही गोष्टीची एक डेस्टिनी असते, त्या गोष्टी अगोदर ठरलेल्या असतात. लहानपणी मी वडिलांच्या बरोबर देखावे बघायला जायचो आणि माझा एक हट्ट असायचा, माझी लहानपणीची खेळणी असायची ना, माझे खेळ जे असायचे ना तेच असायचे गणपती मंडळाचे देखावे. की आता उदाहरणार्थ आमच्या बाजूला एक चिंचे तालीम नावाचं एक मंडळ आहे, त्या मंडळाने बिभीषणाला तो एक प्रसंग माहिती असेल रामायणातला, की तो बिभीषण ध्यानाला बसलेला असतो आणि काही करून त्याचं ध्यान मोडायचं असतं आणि म्हणून हनुमान त्याच्या पाठीत गदेने मारत असतो, असा तेव्हाचा तो रामायणातला एक प्रसंग होता. तर चिंचणी तालीम मंडळाने ते देखावा केला होता. तर माझं काम काय असतं, तो देखावा बघायचा आणि घरी आला ना की ते करायचं. की आमची जॉईंट फॅमिली, मग माझे मोठे काका म्हणजे बिभीषण, ते असे मांडी घालून बसणार आणि मी मागणं गदा घेऊन असं एकदम स्लो मोशनमध्ये ती मूर्ती कशी करत असते ना त्या पद्धतीने त्यांच्या पाठीत गदा मारत बसणार. असे अनेक देखावे मी घरी खेळ म्हणून ते करायचो. त्याच्यामुळं गणेशोत्सव, गणपती मंडळाचे देखावे आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या माणसांचा येणारा संपर्क हे कदाचित मला खूप लहानपणी मिळालं आणि ती माझी कदाचित डेस्टिनी असावी. खरंय, अगदीच सुंदर असा अनुभव आहे तुझा दादा. एक निस्सीम गणेश भक्त, कार्यकर्ता, वादक अशा बऱ्याच प्रवासांचा सुरुवात ही बालपणापासून होती. तर मग बालपण कसं होतं, शिक्षण कुठे झालं? शाळा माझी भावे प्राथमिक शाळा. त्यानंतर भावे प्राथमिकच्या नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांनी जी शाळा स्थापन केली ती इंग्लिश स्कूल रमणबाग. तर रमणबागेमध्ये माझं माध्यमिक शिक्षण आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशात दुनियादारांची राजधानी म्हणून जे कॉलेज ओळखलं जातं त्या SP कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण. SP कॉलेज माहिती आहेत ना, दुनियादारांची राजधानी अख्खी. आणि हे सगळं चालू असताना खऱ्या अर्थाने शिक्षण आपण जे म्हणतो ना ते शिक्षण झालं गणपती मंडळात. म्हणजे 10वी नंतर जसा गणेशोत्सव मंडळाशी संपर्क आला तर एखाद्या मोठ्या मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीमध्ये लाखो रुपये भरून पण जे शिक्षण मिळणार नाही ते गणपती मंडळात फ्री ऑफ कॉस्ट मिळत गेलं. अरे बाबा, गणपती मंडळांचा विषय काढलास, आपलं सेवा मित्र मंडळ आहे, तर त्यातच सेवा हा शब्द आहे, तर तोच शब्द स्वतःमध्ये भिनवून तू समाजसेवेची सुरुवात कशी केली? आणि झालं असं, माझी जेव्हा 10वी मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा कारगिल युद्ध चालू होतं. अच्छा. आणि त्या बातमी पेपरमध्ये वाचायचो आणि ते एक एक गोष्टी, तेव्हा एक कुठेतरी एक डोक्यात एक अशी एक विचार एक तयार झाला त्या वयामध्ये. तो असा होता की आपण सीमेवरती जाऊन देशाचं रक्षण नाही करू शकत, पण आपण अंतर्गत भागामध्ये असं काम केलं पाहिजे की ज्याच्यासाठी ते सैनिकांना आपला अभिमान वाटेल. मग ते करायचं कसं, तर मला सुदैवाने लगेच इमिजिएटली प्लॅटफॉर्म होता, तो म्हणजे सेवा मित्र मंडळाचा. की सेवा मित्र मंडळ हे जे आमचं मंडळ आहे पुणे शहरातलं सामाजिक कार्यासाठी अतिशय नामांकित असं मंडळ. म्हणजे वर्षभर अनेक उपक्रम सेवा मित्र मंडळाचे तेव्हा नुकतेच सुरू होत होते. तेव्हाचा गणेशोत्सव काय होता, तो एक ट्रान्झिशन पिरियड होता गणेशोत्सवाचा. की त्याच्यामध्ये म्हणजे जर आपण गणेशोत्सवाचा जर एक इतिहास बघितला पुण्याच्या, तर सन 1999 ते 2000 हा कालावधी असा होता की तेव्हा कदाचित टिळकांना पण पश्चाताप झाला असतं की आपण गणेशोत्सवाला का बरं एवढं प्रमोट केलं. इतका तो एका वेगळ्या टोकाकडे चालला होता. पण 1999 ते 2000 हा एक कालावधी असा होता, ती एक 3-4 वर्ष, की तेव्हा गणेशोत्सवाने पॉझिटिव्हली कात टाकायला सुरुवात केली होती. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं, दगडूशेठ जे मंडळ आहे सार्वजनिक, म्हणजे दगडूशेठ हलवाई ट्रस्टची गणेशोत्सवाची स्पर्धा. तर त्या स्पर्धेचं एक मोटिवेशन असायचं की ते म्हणजे मंडळांना ते एक मोटिवेशन असायचं की त्या स्पर्धेत आपल्याला पहिला नंबर जिंकायचा. म्हणजे ती एक खूप प्रेस्टिजियस गोष्ट असायची की त्या स्पर्धेत करंडक जिंकणं. आणि तेव्हा दगडूशेठने त्यांचा जो क्रायटेरिया तयार केला होता त्यांचा गुण द्यायचा, त्यातलं त्यांनी असं केलं होतं की मंडळाचं सामाजिक काम
याला त्यांनी एक 10 मार्क एक्स्ट्रा अच्छा. द्यायला सुरुवात केली होती देखाव्याच्या व्यतिरिक्त. आणि त्याच्यामुळे असेल किंवा मग ते चांगलं काम करायला मिळाल्यानंतर जे समाधान आहे ते कार्यकर्त्यांना रिअलायझेशन यायला लागलं होतं. त्याच्यामुळं पुण्यातलं सेवा मित्र मंडळ असेल, धनकवडीचं आदर्श मित्र मंडळ असेल, या 3-4 मंडळांनी इनिशिएटिव्ह घेऊन सामाजिक कामाला सुरुवात केली होती. आणि तीच पिरियड होता मी मंडळात जाणं आणि मंडळांनी या पद्धतीचे उपक्रम सुरू करणं. तर करायचं काय मंडळामध्ये सगळंच नवीन होतं आम्हाला. तर तेव्हा मला चांगलं आठवतं 10वीची परीक्षा संपली होती. माझी मंडळातली सुरुवात झाली ती फळा लिहिण्यापासून. म्हणजे तेव्हा सोशल मीडिया वगैरे हे प्रकारच नव्हते. म्हणजे तुम्हाला जर लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर जो ब्लॅकबोर्ड असतो मंडळाचा, म्हणजे पुणे शहरातल्या मंडळांची ती एक ओळख होती. जिथे जिथं मंडळ आहे त्या प्रत्येक मंडळाच्या इथे मंडळाचा एक ब्लॅकबोर्ड असायचा. मग त्याच्यावरती मेनली सगळ्यात जास्त लिहिणारा जाणारा कंटेंट कोणता तर दुःखद निधन. म्हणजे आपल्या एरियात कोण काय आहे हयात नाही वगैरे, तर लोकांचं त्या काळ्या फळ्यावरती लक्ष असायचं की तिथे दुःखद निधनची बातमी आल्याशिवाय, म्हणजे आपण असं म्हणू ना की तेव्हाच्या काळात जर एखादा माणूस गेला तर ते अधिकृत असण्याची गोष्ट म्हणजे त्या फळ्यावरती लिहिलं गेलं. म्हणजे हॉस्पिटलमध्ये एखादा गेला असेल आणि त्याला त्या गल्लीतल्यांनी निरोप दिला की अरे तिकडचे ते वारले बरं का, तर लोक म्हणते नाही अजून त्या फळ्यावरती नाही आलं. इतका तो फळा महत्वाचा असायचा. तर त्या फळ्याचा आम्ही वेगळ्या पद्धतीने जरा सुरुवात केली. मी काय करायचो तेव्हा एक सुविचार आणि आजची लोकसंख्या असं त्या फळ्यावरती मी ते लिहायचो असं दररोज. आणि त्याचा मला खरंच इतका फायदा झाला ना की त्या मंडळात ते कडून त्या फळ्यावरती लिहिण्यामुळे माझ्या अक्षराला जे वळण मिळालं ते वळण आज सुद्धा बाकी. आणि आता पण माझं हँडरायटिंग इतक्या वर्षानंतर सुद्धा मी जेव्हा लिहायला सुरुवात करतो तेव्हा ते चांगलंच येतं. ते त्या मंडळाच्या फळ्याने दिलेलं वळण आहे. किंवा मग आम्ही तेव्हा एक उपक्रम सुरू केला होता. तो उपक्रम असा होता की दर चतुर्थीला आम्ही अशी व्यक्ती समाजातला शोधून आणायचो की जे अपंग आहेत पण जिद्दी आहेत, त्यांनी खूप काहीतरी केलेलं आहे. अशा व्यक्तीच्या असते दर चतुर्थीला आम्ही आरती करायचो. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, टेडेक्स असतील किंवा युट्यूबवरचे मोटिवेशनल व्हिडिओ असतील, तेव्हा हे काहीच नव्हतं. इंटरनेटचा पण तेवढा वापर नसायचा. तर तिथं हे असे मोटिवेशनल स्पीकर्स बघायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट असायची. तर मग तो नादच लागला की मी पुणे शहरातनं अशी लोक शोधून आणायला लागलो की जे अपंग आहेत आणि जिद्दी आहेत, त्यांनी त्यांच्या आयुष्यातनं काहीतरी केलेलं आहे. मग त्या माणसाची माहिती मिळवायची, लँडलाईन फोनवरनं कॉइनबॉक्सवरनं त्या माणसांना फोन करायचा. जर त्यांच्या घरी फोन नसेल तर बाजूच्यांना फोन करायचा. मग सायकलवरती त्या पाहुण्याला भेटायला जायचं. मग त्यांना सगळी मंडळाची माहिती द्यायची, त्या माणसाला तयार करायचं आपल्याकडे येण्यासाठी. मग तो माणूस आपल्याकडे आल्यानंतर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना गोळा करायचं. मग त्या माणसाची माहिती त्या मंडळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायची. ही जी प्रोसेस होती ना, ही प्रोसेस मला एकाच वेळी खूप साऱ्या गोष्टी शिकवत गेली. आणि त्याला इतका जास्त रिस्पॉन्स मिळायचा की त्याच्यानंतर जे सगळा हा अख्खा सगळा प्रवास इनिशियल काळातला जो होता कार्यकर्ता म्हणून, तो मला स्वतःलाच इतका शिकवून गेला की आज सुद्धा म्हणजे काय म्हणू, जगातला सगळ्यात जास्त अभिमान कोणत्या गोष्टीचा असेल तर मी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता आहे. हा मला जगातली सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे. मस्त, सुंदर. असं म्हणायला काही हरकत नाही की मंडळाचे संस्कार जे होते त्यामुळेच तू आज एक एवढा यशस्वी समाजसेवक म्हणून काम करतस आणि यापुढेही करत राहशील. आणि सगळ्यांना तसंच म्हणजे येणाऱ्या पिढीलाही तसंच तू प्रोत्साहन देशील. नाही, मी थोडंसं मला खूपच असं ते जास्ती वय झाल्यासारखं वाटलं. तुझे 2 शब्द, तू ते समाजसेवक शब्द वापरला, तो समाजसेवक नाही बाई, आम्ही एक कार्यकर्ते आहोत. कार्यकर्त्यामध्ये पण जायचं म्हणलं तर स्पेसिफिक आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता आहे. समाजसेवक वगैरे असं काही नसतं. कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो. आणि तू काय म्हणाले, काय मार्गदर्शन वगैरे मार्गदर्शन काय म्हणू, हा शेअरिंगचा विषय असतो. कार्यकर्त्यांशी बोलणं म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक कार्यकर्त्यांशी वारंवार संबंधित असतो. एक कार्यकर्ता म्हणून समाजातल्या अनेक घटकांशी संबंधित असतो. तर त्याच्यातनं आपण कोणाला काय सांगतोय किंवा काय शिकवतो याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो कार्यकर्ता म्हणून जेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी उघड्या कानाने समाजात वावरतो ना, तर त्या प्रत्येक दिवशी आपल्याला काहीतरी नवीन आपल्यालाच शिकायला मिळत असतं. खरं. अगदी. तुमच्या लहानपणीच्या उपक्रमांबद्दल माहिती सांगितली, पण सध्या मंडळाद्वारे सामाजिक उपक्रम कोणकोणते राबवले जातात? मुख्यत्वे ना सेवा मित्र मंडळाचं आमचं मंडळ ज्या गोष्टीसाठी ओळखला जातो तो उपक्रम आहे तो म्हणजे अनाथ मुलांच्यासाठी मामाच्या गावची सफर. म्हणजे आपण सगळेजण लहानपणी मामाच्या गावाला जातो, आपण वाट बघत असतो की मामाच्या गावाला कधी येणार. पण समाजात
असा एक खूप मोठा वर्ग आहे की त्यांना त्यांचे आई वडील कोण हेच माहिती नाही. तिथं मामा ही तर खूप लांबची गोष्ट आहे. तर आता हे 25वं वर्ष या उपक्रमाचं. गेली 25 वर्ष आम्ही समाजातली अशी जी ज्यांना आई वडील नाही आणि समाजाच्या भाषेत जर बोलायचं म्हणलं तर जी अनाथ मुलं आहेत अशा विशेष मुलांना आम्ही 3 दिवस आपल्याकडे आणतो आणि आपण मामाच्या गावाला गेल्यानंतर ज्या ज्या गोष्टी करतो त्या सगळ्या गोष्टी तिकडे असतात. म्हणजे पूर्वी तर आम्ही त्यांचं स्वागत हत्तीवरनं आमच्या अख्ख्या एरियात फिरवायचो त्या मुलांना. आता हत्ती अलाउड नाही सिटी एरियात, पण घोडे असतात. हत्ती घोडे उंट याच्यावरनं त्या सगळ्या मुलांना आपल्या एरियात फिरवणं. मग त्याच्यानंतर ही उन्हाळ्याची सुट्टी असते त्यामुळे यथेच्छ आंबे आमरस भरपूर खेळ जादूचे प्रयोग आणि हे फक्त असं मनोरंजनापुरतं नाही राहत तर त्या मुलांना दरवर्षी कधीतरी एखाद्या वर्षी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा की पोलीस स्टेशनचं काम कसं चालतं तिकडे त्यांना ती वेपन्स दाखवा की जेणेकरून त्या मुलांना वाटावं की अरे आपण पण कधीतरी पोलीस व्हावं. किंवा त्या मुलांना कोर्टात घेऊन जा तिकडे कसं असतं जज काय काम करत असतात वकील काय काम करत असतात हे दाखवणं असं एज्युकेशनल काही गोष्टी असतात. किंवा दरवर्षी ही मुलं जेव्हा जातात जो निरोपाचा दिवस असतो त्याच्या अगोदर या सगळ्या मुलांचं पूर्ण हेल्थ चेकअप केलेलं असतं की ते शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित आहेत ना कोणाला काही प्रॉब्लेम नाही. जर कोणाला कोणता प्रॉब्लेम आढळला तर त्याच्यावरती त्या मुलांना उपचार सुरू केले जातात आणि पुढच्या वर्षासाठी या मुलांना सगळं शैक्षणिक साहित्य देऊन ही मुलं त्यांच्या घरी जातात. असा आमचा मामाच्या गावची सफर नावाचा कार्यक्रम असतो. अशी आमची एक अंध मुलींच्यासाठी वर्षा सहल हा आमचा एक खूप जुना कार्यक्रम आहे की आपण ट्रिपला गेल्यानंतर कसं आपल्याला दिसत असतं की हा डोंगर आहे ही नदी वाहतीये. पण ज्या अंध मुली आहेत एक तर त्यांना कुठेतरी ट्रिपला घेऊन जाणं आणि त्या ट्रिपला गेल्यानंतर त्यांना पूर्ण अनुभवातनं ती सहल असते. म्हणजे भजी किंवा वडापाव ते तेलात जेव्हा टाकतात तेव्हा त्याचा येणारा आवाज आजूबाजूने येणारे मोरांचे आवाज नदीचा आवाज पाण्यात खेळणं असेल या ज्या सगळ्या गोष्टी असतात या अनुभवातनं त्यांना आपण ही सहल घडवत असतो. असा हा उपक्रम आमचा जो एक 22 वर्ष चालू आहे. परत त्याच्यातल्या अनेक मुली आता मोठ्या झाल्या आता आम्ही त्यांची लग्न पण म्हणजे दरवर्षी मंडळाचा सामुदायिक विवाह सोहळा असतो. दरवर्षी 26/11 म्हणजे अनेक वर्ष झाले पुणे पोलीस आणि सेवा मित्र मंडळ यांच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा हा एक उपक्रम असतो. किंवा गणेशोत्सवामध्ये जेव्हा काय म्हणू आपण त्याला गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ता जो असतो ना काही संकट आलं की त्याच्यातनं तो काहीतरी सोल्युशन काढत असतो. तर जेव्हा स्वाईन फ्लूची साथ आली होती जेव्हा आम्ही मंडळ म्हणून एक उपक्रम सुरू केला की देखावा फक्त देखाव्यापुरता मर्यादित न राहता देखाव्याच्या व्यतिरिक्त 10 दिवस 10 वेगळे सामाजिक उपक्रम असले पाहिजे. तर ते दरवर्षी ते वेगळे असतात. त्याच्यातला एक पार्ट आहे धान्य तुलेचा की दरवर्षी कधी गुरुजनांची कधी क्रीडा शिक्षकांची कधी लोक कलाकारांची असे दरवर्षी तुला असते आणि ते जे तुलेतलं जे खूप सारं धान्य असतं ते धान्य वेगळ्या सामाजिक संस्थांना अनाथाश्रमांना वृद्धाश्रमांना ते डोनेट केलं जातं. असे वर्षभरामध्ये 100पेक्षा जास्त सामाजिक कार्यक्रम हे मंडळाच्या माध्यमातून चालतात. हा झाला एक भाग. आता याच्यातली मला जास्ती चांगली गोष्ट काय वाटते पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये सगळ्या मंडळांनी आपापल्या पद्धतीने असं काम सुरू केलं आणि आता पुण्यातली गणपती मंडळ अशा पॉइंटला आहेत की ही मंडळं मी माझं मंडळ याच्या पलीकडे जाऊन आता आमचा एक ग्रुप तयार झालाय की ज्याला आम्ही जय गणेश व्यासपीठ असं म्हणतो. ही सगळी मंडळं म्हणजे आता म्हणजे एक मंडळ असं एक आयोजक नाही राहिला आता सगळी मंडळं मिळून एकत्र ऍक्टिव्हिटीज करतात आणि त्यातनं खूप मोठं सामाजिक काम उभं राहत असतं. म्हणजे जर सेवा मित्र मंडळाचं जर अंध मुलींच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आहे ना तर तिकडे काम करायला फक्त सेवा मित्र मंडळातलेच कार्यकर्ते असं नसतं तर पुणे शहरातल्या सगळ्या गणेशोत्सव मंडळांमधले कार्यकर्ते त्याच्यामध्ये महिला कार्यकर्ते त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. म्हणजे लग्न आयोजक असतं सेवा मित्र मंडळ पण त्या अंध मुलींची खरेदीची जी जबाबदारी ती घेतली असते तुळशीबाग मंडळाने. असं ते अशा पद्धतीने घडत असतं. त्याच्यामुळं पुण्यातला सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यातली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ही आता मी आणि माझं मंडळ याच्या पलीकडे जाऊन शहराचा विचार करायला लागली राज्याचा विचार करायला लागली. म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे जे संत तुकाराम महाराजांनी म्हटलं ते आता तुम्ही अंमलात आणायचा प्रयत्न करा. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना म्हणल्या की त्यांचा दक्षता सेवा या गोष्टी येतातच. आम्ही असा तुमच्या इंस्टाग्रामवरून असा एक प्रसंग आम्हाला ऐकण्यात आला की तुम्ही सध्या काही वर्षांपूर्वी एक नवीन गाडी घेतलेली स्विफ्ट डिझायर आणि त्या वर्षी प्रचंड पाऊस झाला आणि त्या पावसामुळे तुम्ही स्वतः तुमची नवीन गाडी घेऊन सगळ्यांना तिथे मदतीला गेलात आणि खरंच या पॉडकास्ट
जेव्हा करायचं ठरलं तेव्हाही मला आठवतं आहे की तुम्ही प्रणवला असं म्हणालेलात की ज्या दिवशी कमी पाऊस असेल त्या दिवशी आपण आपला पॉडकास्ट म्हणजे आमचं काम चालू राहील. तर मग या समाजसेवेची याची सगळ्याची सुरुवात कशी झाली आणि कधी झाली? पुन्हा तेच असं स्पेसिफिक नाही सांगता येणार, पण काय आलं की गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ता म्हणून काम करताना मी मगाशी जे सांगितलं ना की मंडळातनं जसं हस्ताक्षराला वळण लागलं, कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप झाले, या गोष्टी जशा घडत गेल्या ना, त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी फक्त गणपती मंडळातच शिकायला मिळू शकते ती म्हणजे या प्रोसेसमध्ये मी माणसं वाचायला शिकलो. की माणसं वाचता यायला लागली गणेशोत्सव मंडळ म्हणून काम करताना. तू आता गाडीचा जो किस्सा म्हणला ना, तर मला एक माहिती नाही, एक मध्यमवर्गीय माणसाची एक खूप गोष्ट असते की त्याला वेळेला गाडी लागत असते, पण गाडी मागायची कशी हा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो की गाडी मागायची कशी एखाद्याला. मेडिकल इमर्जन्सी असते, काही असतं. त्याच्यामुळं जेव्हा मी गाडी घेतली तर गाडी घेतली तेव्हा आपल्या गाडीचं नाव म्हणजे ती स्विफ्ट डिझायर आहे, ती रफ्तार म्हणून अख्ख्या पुणे शहरामध्ये ओळखली जाते. सगळेजण तिला रफ्तार नावानेच मारतात. तर जेव्हा गाडी घेतली तेव्हा मी फेसबुकवरती असं टाकलं होतं, कोणाला कधीही कोणत्याही कामासाठी गाडी लागली तर तुम्ही हक्काने मागत जा, कारण की आपल्याकडे गाडी नसताना समोरच्याला गाडी मागताना आपल्याला का ऑकवर्ड फिलिंग असतं हे मी अनुभवलंय. त्यामुळे आता आपली गाडी आली, आता इट्स माय टर्न की आता आपण ही गाडी द्यायला पाहिजे. तर समोरच्याने न बोलता पण माणसं वाचता यायला लागली ती गणेशोत्सव मंडळामुळे. त्याच्यामुळं हा गाडीचा किस्सा तसा होता. या सगळ्याच प्रवासात तुमचा अजून एक टप्पा होता तो वादकाचा, युवा वाद्य पथकाचा. तर पथकाची सुरुवात कशी झाली आणि वादक म्हणून तुमचा प्रवास कसा होता? हा खूप इंटरेस्टिंग विषय. माझं काय आलं, गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ता म्हणून काम करताना गणेशोत्सवाचा कार्यकर्ता म्हणून अँगल बघत होतो. पण पुण्याचा जो गणेशोत्सव आहे ना, त्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे पुणे शहरातली ढोल ताशा पथकं आणि त्यांचं होणारं शिस्तबद्ध सादरीकरण हा पुणे शहराच्या गणेशोत्सवाचा एक खूप मोठा भाग आहे. म्हणजे आजच्या डेटला तर असं आहे की पुणे शहरामध्ये मंडळांच्या कार्यकर्त्यांची संख्या जेवढी आहे तेवढीच संख्या वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून वादक म्हणून वादनाचा सराव करणाऱ्या आणि गणेशोत्सवाच्या काळात सादरीकरण करणाऱ्या वादकांची संख्या आहे. पण आमच्या पथकाचा प्रवास म्हणशील तर थोडासा तो उलटा आहे. आमच्या इथे 11 मारुती चौक म्हणून एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. तर 11 मारुती चौक मंडळाने साधारण 2001-2002च्या दरम्यान पुस्तक दहीहंडी नावाच्या उपक्रमाची सुरुवात केली होती. आणि जसं मी मगाशी म्हणालो, आमच्यामध्ये मंडळांमध्ये असं नसतं हा या मंडळाचा तो त्या मंडळाचा. तर मी तिकडे 2 वर्ष तिकडे मदतीला गेलो आणि तिथं काम करताना मला असं जाणवलं की अरे ही चळवळ आहे, हा नुसता एक कार्यक्रम नाही आहे, हे मोठ्या स्केलला जायला पाहिजे. आणि जर हे मोठ्या स्केलला जायचं असेल तर मी जेव्हा SP कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली 2003 साली, तेव्हा मी ठरवलं होतं की ही पुस्तक दहीहंडी हा उपक्रम आता SP कॉलेजमध्ये राबवायला सुरुवात करायची. कारण की ते स्पीकरच्या भिंतींच्या विरोधात होतं ना, मग हे तरुणांना हा मेसेज द्यायचा असेल तर हे कॉलेजमध्ये व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही SP कॉलेजमध्ये सुरुवात केली आणि पहिल्या वर्षीपासून आम्हाला इतका तुफान रिस्पॉन्स त्याला मिळायला लागला पुस्तक दहीहंडीला. कालांतराने काय आलं, तेव्हा आम्ही समर्थ प्रतिष्ठान नावाचं पथक आहे, समर्थला आम्ही रिक्वेस्ट करायचो आणि आमच्या रिक्वेस्टला मानून ते तिथं वादनाला यायचे पुस्तक दहीहंडीला. पण त्याला इतका जास्त रिस्पॉन्स मिळायला लागला की असं व्हायला लागलं की एकाच दिवशी 2-2, 3-3 वेगळ्या ठिकाणी पुस्तक दहीहंडी करावी लागते की काय, अशी ती परिस्थिती होती. आणि मग लिमिटेशन्स यायला लागले की समर्थला आपण एका ठिकाणी वादनाचं सांगू शकतो, 2-2, 3-3 ठिकाणी कसं काय करणार ना. मग आम्ही विचार केला की अरे पुस्तक दहीहंडी हा उपक्रम तर वाढवायचा आहे, त्याचा स्प्रेड वाढवायचा आहे, तर करायचं काय. मग म्हटलं की आता एक काम करू, आपण आपलं स्वतःच पथक सुरू करू. म्हणजे पुण्यातली 99.99% पथकं ही गणेशोत्सवासाठी सुरू झाली आहे. आणि युवा वाद्य पथक हे असं पथक आहे की जे पुस्तक दहीहंडीसाठी म्हणून सुरू झालं. आमचा मेन टास्क पुस्तक दहीहंडी होता. अशातनं युवा वाद्य पथक सुरू झालं. पण डे 1 पासून आमचा फोकस क्लिअर होता की पथक जरी असलं, सार्वजनिक गणेशोत्सव पथक म्हणजे ढोल ताशा पथक जरी असलं तरी त्याची गणेशोत्सवाशी असलेली जी नाळी ती तुटली नाही पाहिजे, ती कायम असली पाहिजे. त्याच्यामुळं गणेशोत्सवामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करताना आम्ही ज्या गोष्टी करायला शिकलो त्या गोष्टी आम्ही सगळ्या पथकात करायला सुरुवात केली की त्या गोष्टी पुण्यातल्या अनेक पथकांना नवीन होत्या. उदाहरणार्थ आमच्या गणपती मंडळांमध्ये एक प्रथा आहे की जेव्हा आपली मिरवणूक चाललेली असते आणि वाटेत एखादं मंडळ असतं तेव्हा आपली मिरवणूक थांबवायची आणि एक हार घेऊन
त्या मांडवामध्ये जायचं आणि तिथल्या गणपतीची पूजा करायची, अशी मंडळांची प्रथा आहे. पथकांमध्ये त्याच्या अगोदर असं नसायचं. पथकांमध्ये काय व्हायचं, 2 पथकं समोरासमोर आली की दुर्दैवाने त्यांच्यामध्ये ते घमासान चालू व्हायचं की कोणाचा आवाज जास्ती, कोणी कोणाला दाबला, असा तो एक फंडा सुरू व्हायचा. तर मला चांगलं आठवतं की युवा वाद्य पथकाचं पहिलंच वर्ष, पहिलीच मिरवणूक आणि आम्ही वादन करताना स्वरूप वर्धिनीचं पथक समोरनं आलं. दोन्हीकडच्या पथकांमध्ये ते चालू आलं की आता आपण समोरासमोर येणार. आणि तेव्हा मला लक्षात आलं की युवा वाद्य पथक ह्याच्यासाठी नाहीये, आपण पथक ह्याच्यासाठी नाही सुरू केलं. मी पटकन तिकडे गेलो, तिकडनं एक हारवाल्याकडनं हार विकत घेतला, माझ्याबरोबर अजून 2 वादक घेतले आणि स्वरूप वर्धिनीच्या पथकामध्ये गेलो आणि तिकडचा जो मुख्य ताशा वादक होता त्याच्या ताशाला हार घातला आणि त्यांना पेढा भरवला, नमस्कार केला. तर हा प्रकार आहे ना दोन्ही पथकांनाच नवीन होता. मग त्याच्या पुढच्या वर्षी काय झालं, पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव आमची मंडळं फिक्स, आम्ही पुन्हा त्याच चौकात समोरासमोर आलो. मी त्याच हारवाल्याकडे हार आणायला गेलो, तेव्हा स्वरूप वर्धिनीचा एक कार्यकर्ता तिकडे पण हारच घ्यायला आला होता. अरे बाबा. मग आम्ही म्हटलं अरे नाही, आपण नुसते एकमेकांना हार घालून काय करणार. तर मग आम्ही म्हटलं आपण एकत्र वादन करू. मग आम्ही दोन्ही पथके एकत्र आलो आणि एकत्र वादन केलं. पुण्याच्या गणेशोत्सवालाच ही गोष्ट नवीन होती की 2 पथकांनी एकत्र येऊन वादन केलं. ही किती सालची गोष्ट आहे, 2011 सालची. आणि आजच्या तारखेला हा एक अलिखित नियम झालाय की जेव्हा 2-3 पथके एकमेकांच्या समोरासमोर येतात तेव्हा ते एकमेकांच्यावर स्पर्धा न करता एकत्र वादन करतात. 14 वर्षात हा एक बदल झालाय. किंवा गणेशोत्सव मंडळामध्ये काम करताना गणेशोत्सव मंडळात एक अहवाल देणे ही एक पद्धत असते. अहवालातले जर आपण गणपती मंडळांचे अहवाल बघितले तर त्यातल्या पहिल्याच काही पानांमध्ये मंडळाचा अख्खा हिशोब सादर केलेला असतो. तर युवा वाद्य पथकाच्या पहिल्या वर्षापासून आम्ही हा एक नियम करून घेतला की गणेशोत्सव संपला रे संपला की एका आठवड्याच्या आतमध्ये याच्यामध्ये जे काही झालेलं आहे, कोणत्या मंडळांकडनं किती पैसे आले, त्याचा खर्च किती आला, पानांचा खर्च किती आला, जेवणाचा खर्च किती आला, ह्या जो हिशोब आहे तो हिशोब सगळे वादक, त्यांचे पालक यांच्यासमोर तो सादर करायचा. तेव्हा पुण्यातल्या सगळ्या पथकांना ही नवीन गोष्ट होती. आजच्या डेटला पुणे शहरातले जवळजवळ 70 ते 80% पथकं त्या पद्धतीने हिशोब देतात. आम्ही जेव्हा मगाशी म्हणजे सांगितलं ना की मिरवणुकीमध्ये एकत्र वादन केलं किंवा या गोष्टी केल्या, पथकाच्या पहिल्या वर्षी आम्ही एक गोष्ट केली होती. आमचा एक मित्र आहे अमित पाठक नावाचा, जो दुर्दैवाने 2012 साली त्याचं दुःखद निधन झालं. अमितला आम्ही एक असं सुचवलं होतं की वेगळ्या पथकांमध्ये जायचं आणि जेव्हा सराव शुभारंभ असतात तेव्हा आपल्या पथकाच्या वतीने त्या वाद्यांचं पूजन करायचं. त्या पथकाच्या म्हणजे फक्त आपल्या पथकाच्या वाद्याचं पूजन नाही करायचं, वेगळ्या पथकांमध्ये जाऊन करायचं. 2012 साली अमितचं निधन झालं. 2013 साली आम्ही असा विचार केला की ही परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे. तर आम्ही अभिनव वाद्यपूजनाचा कार्यक्रम सुरू केला की पुणे शहरातल्या सगळ्या ढोलताशा पथकांच्या वाद्यांचं एकत्रित वाद्यपूजन. आणि पहिल्याच वर्षी तौफिक कुरेशी त्या वाद्यपूजनाला आले. आणि आजच्या डेटला सगळ्या पथकांच्या वाद्यांचं एकत्रित वाद्यपूजन हा एक माइलस्टोन झालाय. म्हणजे तौफिक कुरेशी असतील, शंकर महादेवन असतील, हरिहरन असतील, अजय अतुल असतील, पद्मविभूषण हरिप्रसाद चौरसिया असतील, पद्मविभूषण आता शिवमणी असतील, प्रभा अत्रे असतील, असे संगीत क्षेत्रातले अनेक दिग्गज या अभिनव वाद्यपूजनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये यायला लागले. त्यांनी हे ढोल ताशा पथक संस्कृती जी आहे ती जवळनं बघायला सुरुवात केली. आणि ज्या वाद्यांवरती प्रत्येक वादकाचं स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम असतं, या वाद्यांचं पूजन या संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांच्या हस्ते सुरू झालं. असे अनेक ट्रेंड्स किंवा अशा अनेक परंपरा या युवा वाद्य पथकाच्या इनिशिएटिव्हने गणेशोत्सवामध्ये सुरू झाल्या. आणि हे सगळं आलं कुठून तर ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि त्यातनं केलेला कार्यकर्ता म्हणून केलेलं काम आणि त्याच्यातनं मनावरती झालेले संस्कार, याच्यातनं या गोष्टी येत गेल्या आणि त्या पसरत गेल्या. मस्तच. मध्ये 2 वर्ष जरा आपल्याकडे कोविडची लाट आलेली आणि त्या दरम्यानचा गणेशोत्सव मंडळाने कसा साजरा केला किंवा त्याबद्दल काही सांगू शकाल? कोविड जेव्हा आला, साधारण मला चांगला आठवतो, तो मार्च महिना होता. मार्च महिन्यामध्ये तेव्हा असं वाटलं होतं की महिन्याभरात सगळा विषय संपून जाईल. सुरू झाल्यानंतर कोविड आल्यानंतर आपल्याकडे पसरायला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी काम करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये गणेशोत्सव मंडळांचा रोल खूप मोठा होता.
आणि हे काम करताना तेव्हा असं कधी वाटायचं नाही की बाबा हे फार गणपतीपर्यंत चालेल, म्हणजे तेव्हा आमच्या डोक्यात हा विचारच नव्हता. पण जसे जून जुलै महिना आला तेव्हा असं वाटायला लागलं की अरे बाबा गणेशोत्सवाला आता या वर्षी काय. तेव्हा जे कोविडचे जे नियम असायचे ते सगळे चालूच होते, पार्शली लॉकडाऊन तेव्हा जून जुलैमध्ये होताच, आणि गणेशोत्सव कसा होणार हा प्रश्न होता. पण गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांची एक खासियत असते की हे कार्यकर्ते कोणतेही संकट आलं ना तरी घाबरून नाही जात, त्याच्यावरती सोल्युशन काढतात. हा मुळात कार्यकर्ता म्हणून तो एक पिंड तयार झालेला असतो. मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान पण वाटतो की कोविडचं जेव्हा संकट आलं तेव्हा गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ता म्हणून आम्ही गणेशोत्सव एका वेगळ्या स्केलला न्यायचं ठरवलं. आम्ही असा विचार केला की अरे दरवर्षी आपला जो गणेशोत्सव आहे तो फक्त आपला एरिया, आपला चौक एवढा पुरतच मर्यादित असतो. आता आपण सोशल मीडियाचा वापर करून, इंटरनेट माध्यमाचा वापर करून एका चौकापुरते मर्यादित न राहता आपण जगापर्यंत पोहोचू. म्हणजे इतर वेळेला जर आपण काही हजारो लोकांपर्यंत पोहोचतो तर आपण इंटरनेटचा वापर करून गणेशोत्सव ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आणून लाखो लोकांपर्यंत पोहोचू. आणि त्याच्यामुळं पुण्यातला पहिला ऑनलाईन गणेशोत्सव हा सेवा मित्र मंडळाच्या माध्यमातून आम्ही ती कल्पना मांडली. मग अनेक मंडळांनी ती उचलून धरली आणि आम्ही सगळ्याच मंडळांनी त्या पद्धतीने केलं की त्याच्यामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आपळे यांचं आम्ही गणेश वंदना आणि त्यांचं काय म्हणू गणेश आख्यान, सलग 10 दिवस त्यांचं गणेश आख्यान आम्ही ते शूट केलं होतं. ते दररोज त्याचा एक एक एपिसोड जायचा. त्याच्यानंतर एका युवा शाहिराचा आम्ही शिवचरित्रमाला ती सुरू केली. हे फक्त धार्मिक किंवा प्रबोधन याच्यापुरतं मर्यादित किंवा ऐतिहासिक याच्यापुरतं मर्यादित न राहता त्याच्यात एक मोटिवेशनल फॅक्टर असावा. त्याच्यामुळे आम्ही घे भरारी म्हणून नावाचा एक उपक्रमच्यावरती सुरू केला की त्याच्यामध्ये हनुमंतराव गायकवाड असतील किंवा डॉक्टर अमोल कोल्हे असतील, सिनेदिग्दर्शक रवी जाधव असतील, अशा अनेक लोकांनी सेवा मित्र मंडळाच्या यूट्यूब चॅनलवरून, सेवा मित्र मंडळाच्या फेसबुक पेजवरून एका वेळेला हजारो लाखो लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली. म्हणजे जे आमचा गणेशोत्सव फक्त एका चौकापुरता मर्यादित असायचा ते आम्ही त्या वेळेला अख्ख्या जगभर पोहोचलो. आणि ते जे संकट होतं कोविडचं ते आम्ही अशा पद्धतीने एक इष्टापत्ती म्हणून त्याचा वापर केला. म्हणजे आलेल्या आपत्तीकडे किंवा निगेटिव्ह गोष्टींकडे पण एका पॉझिटिव्ह वेने बघण्यासारखंच झालं. करेक्ट आहे. गणपती मंडळ कार्यकर्त्याचा पिंडच तसा असतो. कारण की यांना काय म्हणू आपण एखाद्या एनजीओ मध्ये काम करणं किंवा एखाद्या कॉर्पोरेट्समध्ये काम करणं आणि गणेशोत्सव मंडळामध्ये काम करणं याच्यामध्ये इतका मोठा फरक आहे ना की तिकडं सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल असतात आणि तुम्हाला काम करायचं असतं. इथं बरोबर उलट असतात की अवेलेबल काहीच नसतं पण काम करायचं असतं. म्हणजे अगदी एखादं बाल गणेशोत्सव मंडळ जरी आपण बघितलं तर तो कार्यकर्त्याचा जो पिंड असतो ना त्याला गणपती बाप्पाची आरती करायची असते. तर तो त्याच्यासाठी स्वतःच्या घरातनं ताट आण, दर 2 दिवसांनी ते ताट हरवणार हे त्याच्या घरच्यांना माहिती असतं. घरचे ओरडत असतात तरी आईचं लक्ष नाही ना, घरातल्यांचं लक्ष नाही ना, पटकन ते ताट आणायचं आणि गणपती बाप्पाची आरती करायची. आता अचानक गणपती बाप्पावरती लाईट कमी दिसतोय तर घरातला बल्ब काढून आण. जर घरात बल्ब नसेल तर शेजारच्यांच्या बाईकडचा त्यांचं लक्ष नसताना तो बल्ब काढून आण. इतकंच नाही. म्हणजे हा जो स्ट्रगल आहे ना तो गणपती मंडळ कार्यकर्त्यांच्या 5वीलाच पुजलेला असतो. अरे बापरे. बरं, हे जे काही कोविड आपल्याकडे आलेलं ते सगळं खूप निगेटिव्ह गोष्टींनी भरलेला. म्हणजे खूप बरेच जण खूप डिप्रेस होते. तो काळ जरा निगेटिव्हच होता. पण त्या काळातही पॉझिटिव्ह गोष्टींना धरून व्हायरल माणुसकी हे पुस्तक लिहिलं गेलं. तर मग त्या पुस्तकासंबंधी आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. व्हायरल माणुसकीबद्दल सांगायचं आलं ना तर मला चांगलं आठवतं तो मार्च महिना होता तेव्हा कोविड भारतामध्ये यायच्या अगोदर अख्ख्या जगभरातले आपण सगळे व्हिडिओज बघायचो बाहेरच्या देशांमधले, चायनामधले वगैरे, आणि असं सगळं उलथापालच झाले दिसायचे ते देश. म्हणजे तो व्हिडिओ तर सगळ्यांना आठवत असेल की असे रस्त्यावरती लोक पडली आहे, जोरजोरात खोकतायत. तेव्हा अख्ख्या जगाला प्रश्न होता की जेव्हा भारतामध्ये कोविड येईल तेव्हा भारताचं काय होणार, हा अख्ख्या जगाला पडलेला प्रश्न होता. पण झालं उलट. कोविडच्या संकटाला सगळ्यात जास्ती चांगल्या पद्धतीने सामोरा गेला तो भारत. तर त्याच्या मागचं जेव्हा आपण कारण शोधायला जातो की नेमकं घडलं कसं, एवढी प्रचंड लोकसंख्या असलेला देश एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर कसा काय पडला, तर त्याचं एका ओळीत सांगायचं म्हटलं तर या कालावधीमध्ये कोरोनाच्या स्पीडपेक्षा आपल्या देशामध्ये माणुसकी जास्ती वेगाने व्हायरल झाली. तर त्या विषयावरती आधारित निगेटिव्ह काळातली पॉझिटिव्ह गोष्ट
व्हायरल माणुसकी असं पुस्तक लिहिलं गेलं आणि त्याच्यामध्ये देशात काय काय पॉझिटिव्ह मुवमेंट्स या काळामध्ये घडल्या, कोणी कसं कसं काम केलं आणि जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन माणूस माणसाशी माणूस म्हणून कसा वागला, हे जे आखो देखा हाल होता त्याचा सगळ्यातला, तो त्या पुस्तकात मांडलाय. आजवरचा तुझा गणेशोत्सवातला असा कोणता प्रसंग आहे जो अविस्मरणीय आहे? असे अनेक प्रसंग आहेत, म्हणजे सांगायचं म्हटलं आम्हाला एक दोन ऐकायला नक्कीच आवडतील. कार्यकर्ता म्हणून जर सांगायचं म्हटलं तर मला चांगलं आठवतं 2004 का 5 साली आमच्या सेवा मित्र मंडळामध्ये आम्ही विकसित भारत 2020 या संकल्पनेवरती देखावा केला होता. तो काळ असा होता की तेव्हा इंटरनेट वगैरे सगळे प्रकार नवीन होते, म्हणजे तेवढं यूज टू नव्हतं त्या काळामध्ये. तर तेव्हा आम्ही काय करायचो, आमच्या एका मित्राच्या ऑफिसमध्ये रात्री उशीर होतो, एका ठिकाणी कामाला होतं, तिकडे इंटरनेट होता. तर तो काय करायचा, त्याने त्या मंडळाचं काम करता यावं याच्यासाठी त्या बॉसचा एवढा विश्वास संपादन केलं होतं की तो ऑफिसची किल्ली त्याच्याकडे ठेवायचा. का तर मंडळाचं काम करता यावं. मग त्याचं सगळं छेडीचूप झालं, त्याच्या ऑफिसच्या बाजूचे लोक झोपले विपले की आम्ही रात्री असे 10:30-11 वाजता असे चोर पावलांनी तिकडे जायचो त्या ऑफिसमध्ये. मग तिकडे गेल्यानंतर इंटरनेट ऑन करायचं. इंटरनेट ऑन केल्यानंतर विकसित भारत 2020 या विषयावरती इंटरनेटवरनं माहिती मिळवायचा प्रयत्न करायचा. मग तिकडेच असलेल्या कागदांवरती प्रिंटआउट काढायच्या. मग आदल्या दिवशी किती कागद वापरलेले आहेत ते दुसऱ्या दिवशी बरोबर तेवढे तिथं आणून ठेवायचे, का तर कोणाला कळलं नाही पाहिजे इथे रात्री असं कोण आलं होतं. तर अशा याच्यातनं आम्ही तो देखावा केला. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो असं त्या देखाव्याचं टायटल होतं. आणि देखावा केला. देखावा करत असताना आम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मेल केला होता की आम्ही या विषयावरती देखावा करतोय. आणि सगळं चालू होतं, मनाची सगळी धामधूम चालू होती. असंच आम्ही ते रात्रीचे चोरून गेलो त्या इथे इंटरनेट चालू केलं. ईमेल आम्हाला एक ईमेल आल्याचं कळलं तिकडे गेल्यानंतर, आणि तो डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा मेल होता. अरे वा. आणि तेव्हा त्यांनी त्या काळातले संपूर्ण भारताचे IT टेक म्हणजे जे सगळं काय म्हणतो त्याला आपण, त्या मंत्रालयाचं नाव आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, भारताचे जे सगळ्यात मेन आहेत त्याचे जे डिरेक्टर आहेत डॉक्टर मनोज पटेरिया म्हणून शास्त्रज्ञ होते. APJ अब्दुल कलामांनी त्यांना 10 दिवस सेवा मित्र मंडळात उभं राहून, चौकात उभं राहून त्यांना लोकांना या विषयाची माहिती देण्यासाठी अपॉइंट केलं होतं. आणि 10 दिवस त्यांना कलामांना रिपोर्टिंग करावं लागायचं की आज मी इतक्या लोकांना ही माहिती दिली, की जिथं आम्ही भारताची लोकसंख्या काय, आपल्याकडे येणारी खनिज द्रव्य कोणती, ही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरती मारामार करायचो. तिकडं देशातले एक सर्वोच्च शास्त्रज्ञ आमच्या मंडळात 10 दिवस उभं होता, आलेल्या लोकांना माहिती देत की भारत विकसित कसा घडणार. हे आयुष्यातली खूप मोठी गोष्ट आहे की ह्या लेवलला रिकग्नायझेशन येणं, आणि तुमच्या मंडळात तुमचा कार्यकर्ता बनून एखाद्या देशाचा एवढा मोठा शास्त्रज्ञ तिथं कार्यकर्ता म्हणून काम करतोय, ही आयुष्यात कधीच न विसरता येणारी गोष्ट आहे. वादक म्हणून जर म्हणाल तर 2018च्या आसपासची गोष्ट आहे. तेव्हा युवा वाद्य पथक तांबडी योगेश्वरी गणपती मंडळाची इथे वादन करणार होतं. आणि त्यावेळेला आम्ही एक असा विचार मांडला होता की एक ढोल ताशा पथकं म्हणलं की त्याची एक परंपरा असते की त्या पथकाच्या सगळ्यात पुढच्या बाजूला भगवा ध्वज असतो. आणि तेव्हा आम्ही असा विचार केला की आता गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव पथकं हे फक्त एका शहरापुरतं, एका राज्यापुरतं, एका उत्सवापुरतं नाही राहिलं. आता ढोल ताशा पथकं आणि मेनली ढोल ताशा हे वाद्य हे आता संपूर्ण देशाला रिप्रेझेंट करतात जगभर. त्याच्यामुळं ह्या पथकाचं नेतृत्व हे तिरंग्याने केलं पाहिजे. याच्या धर्तीवरती ढोल ताशा पथकांच्या जे काही परंपरा आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदाच कोणत्या पथकाच्या पुढे तिरंगा, राष्ट्रीय तिरंगा हा पथकाचं नेतृत्व करत होता. आणि त्याच वेळेला आम्ही पथकाच्या मागच्या बाजूला एक खूप मोठा तिरंगा झेंडा केला होता, अख्ख्या लक्ष्मी रोडच्या आकाराचा होता, आणि त्याच्यावरती लिहिलं होतं जात धर्म भारतीय. तर जेव्हा बेलबाग चौकामध्ये ते वळून मिरवणूक जेव्हा लक्ष्मी रोडला आली तेव्हा लक्ष्मी रोडला पहिल्यांदाच आलेला तिरंगा, राष्ट्रीय ध्वज, आणि मागच्या बाजूला तो एक असलेला भला मोठा तिरंगा की ज्याच्यावरती लिहिलं होतं जात धर्म पंथ भारतीय. हे जेव्हा ते लक्ष्मी रोडला आलं ना, तो माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण होता. म्हणजे जेव्हा तो असा गाडा, तो असा तो तिरंगा असा वळला आणि लक्ष्मी रोडला अख्खा तो जेव्हा डिस्प्ले झाला तेव्हा लोकांनी ज्या पद्धतीने भारत माता की जयच्या घोषणा दिल्या होत्या
त्या मी कधीच विसरू शकत नाही. खरं तू आता सांगताना माझ्या अंगारही काटा आला. आपण सुरुवातीला जसं बोललो की लोकमान्य टिळकांनी एका उद्देशाने याची सुरुवात केली, मध्ये त्या उद्देश थोडासा बाजूला राहत होता पण पुन्हा तो आणला गेला. तर आत्ताचा गणेशोत्सव आणि या पुढचा गणेशोत्सवामध्ये तो उद्देश टिकून राहिलाय का कुठेतरी त्याला धक्का पोचल्यासारखं वाटतंय? लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव ज्या उद्देशाने सुरू केला, दुर्दैवाने हे आपण टाळू शकत, म्हणजे हे डिनायच करू शकत नाही की तो मधला काही का तो भरकटत गेला होता. म्हणजे मगाशी जसं म्हणलं, कारण की भाऊसाहेब रंगारी असतील, टिळक असतील, यांना पश्चाताप झाला असेल की कुठनं आपल्याला काम धंदा नव्हता का की आपण हा उत्सव सुरू केला. पण तो एक काळ होता. पण सन 2000 नंतर ह्या मागच्या 25 वर्षामध्ये पुण्याचा गणेशोत्सव ज्या पद्धतीने कात टाकतोय आणि ज्या पद्धतीने पुण्याचा गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सवाचं नेतृत्व करतोय, त्याच्यावरून मी आता हे खूप आत्मविश्वासाने सांगू शकतो की पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये गणेशोत्सव हा फक्त पुणे महाराष्ट्र याच्यापुरता मर्यादित न राहता जगातला नंबर 1चा उत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव असेल. त्याच्यातून खूप मोठ्या पद्धतीचं सामाजिक काम, सामाजिक उपक्रम हे तर होत राहतीलच, पण त्याच्या बरोबरीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी घडेल की संपूर्ण जगातून पुण्याचा गणेशोत्सव अनुभवायला लाखोंच्या संख्येने पर्यटक येतील. जेव्हा लाखोंच्या संख्येने पर्यटक येतील तेव्हा त्या पद्धतीची एक इकॉनॉमी पुणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये डेव्हलप होईल. जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक येतात तेव्हा त्या पद्धतीचं त्याला केपेबल असं इन्फ्रास्ट्रक्चर शहरामध्ये तयार होत असतं. त्यामुळं गणेशोत्सवाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटक, त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक, त्याच्यामुळं देशामध्ये येणारं परकीय चलन, त्याच्यामुळे इकॉनॉमीला मिळणारी ताकद, त्याच्या पद्धतीने तयार होणारी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, त्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या मुळे लोकांच्या मानसिकतेवरती होणारा परिणाम, हे जे एक सर्कल असेल ते खूप मोठं असेल आणि तो दिवस दूर नाही. पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये आपल्याला असं चित्र बघायला मिळेल. सो उत्सवामुळे पुण्याचा पण सर्वांगीण विकास होईल 1,00,000%. बरं, तू म्हणालास तसं दादा, फक्त पुण्याचं नाही, महाराष्ट्राचा. अरे, म्हणालास तसं की परदेशातले व्यक्ती तर यापुढे येतीलच, पण सध्या पुण्यात सुद्धा 250-300 या गर्दी, म्हणजे लाखांमध्ये गर्दी होते गणेशोत्सव बघायला. तर मग यामध्ये कुठेतरी पुणेकर भक्त हरवत चाललाय असं वाटतंय का? की बाहेरूनच गर्दी इतकी वाढली आहे की सध्या पुण्यातले भक्तच मिरवणुका बघायला येत नाहीत, तर आम्ही टीव्ही वरून मिरवणुका बघतो असं म्हणतो. असं होणं स्वाभाविक आहे. काय, जिथं आपला तो नियम आहे ना की जिथं पिकतं तिथं विकलं कसं काय जाणार ना. जर याच्यावर मला खरंच काय वावगं वाटत नाही. जर तुम्ही घरात बसलाय आणि जर तुम्हाला घरात बसल्या बसल्या आजूबाजूला 4 पथकांच्या वाद्यांचा आवाज ऐकू येतोय, तुम्ही तिकडे प्रॅक्टिसला न जाता तुम्हाला ते ठेकेपाठ झालेले असणार स्वाभाविक आहे ना. त्याच्यामुळं जो कोण बाहेरचा आहे त्याला ते ऐकायचंय, त्याला ते ऐकायला कधी मिळणार, तर गणेशोत्सवात ऐकायला मिळणार, तो येणारच ना. त्यामुळं पुणेकर त्याच्यापासनं अलिप्त होत चाललाय का याच्याबद्दल काय म्हणू त्याला आपण, माझं उत्तर हे इतकं बघितलंय पुणेकरांनी, त्याच्यामुळं आता ही मंडळांची जबाबदारी की आता याच्यामध्ये चेंज का आणते. थोडीशी कामाची स्टाईल बदलायला पाहिजे की पुन्हा एकदा पुणेकरांना रस्त्यावरती येऊन हे बघायला आवडलं पाहिजे. पण मला हे सांगायला आवडेल की पुणेकर आहे ना, त्याने आता एक ठरवलं, म्हणजे आता उदाहरणार्थ सेवा मित्र मंडळाचा देखावा बघणारा एक वर्ग ठरलेला आहे की ते बाकी कुठेही नाही गेले तर ते सेवा मित्र मंडळात येणारच. तसंच मेहुणपुऱ्याचं आहे की तिकडे वैज्ञानिक देखावे असतात. पालक एक वेळ 2 चौक पलीकडे असलेल्या दगडूशेठच्या दर्शनाला लहान मुलांना घेऊन नाही जाणार, पण ते आवर्जून मेहुणपुऱ्याचा देखावा बघायला जाणारच. एक खूप मोठा वर्ग आहे की ते 10 दिवस गणेशोत्सवाचे बाहेर नाही पडणार, पण रथसप्तमीच्या दिवशी पहाटे 3 वाजता तिकडे दगडूशेठच्या इकडे अथर्वशीर्ष म्हणायला जाणारच. असा एक वर्ग आहे की ते बाकी काही नाही बघितलं, पण ते राजाराम मंडळाचा देखावा असेल तो बघायला काही जण तो जाणार, एक वेगळा वर्ग आहे. तर पुणेकरांचा तर ठरलेलं इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर की काय बघायचंय, हा एक भाग झाला. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं पुणेकरांना मला असं अपील करावं असं वाटतं की ठीक आहे, आता आपण प्रेक्षक म्हणून खूप काळ राहिलो, आता आपण जसं मी मगाशी हा विषय मांडला ग्लोबल गणेशोत्सवचा की आंतरराष्ट्रीय पर्यटक आपल्याकडे यायला पाहिजे, तर आता आपण आयोजकाच्या भूमिकेमध्ये येऊयात. आता आपण प्रेक्षक म्हणून गणेशोत्सवात सहभागी होण्यापेक्षा किंवा एक भाविक म्हणून गणेशोत्सवात सहभागी होण्यापेक्षा आता आपण आयोजकाच्या, निमंत्रकाच्या,
चांगले होस्ट बनवूयात आपण. म्हणजे आता आम्ही एक उपक्रम राबवतोय की जे परदेशी पर्यटक भारतामध्ये येतील गणेशोत्सवामध्ये आणि त्यांना पुण्याचा गणेशोत्सव बघायचा असेल तर आता आम्ही अशा काही फॅमिलीज शोधतोय की ते 3-4 दिवस ते विदेशी पर्यटक त्या एखाद्या घरामध्ये राहतील आणि तो गणेशोत्सव अनुभवतील. तर आता पुणेकरांनी आता प्रेक्षकांच्या भूमिकेत येण्यापेक्षा आयोजकांच्या आणि निमंत्रकांच्या भूमिकेमध्ये यावं तर आपला गणेशोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचेल. अरे वा, अगदी शेवटचा प्रश्न दादा, तुझ्या मते बाप्पाला नक्की काय हवंय? बाप्पाला काय हवंय, खूप गोष्टी असतील त्याच्यामध्ये. तर बाप्पा आहे ना, म्हणजे ऑफकोर्स त्याला वाटणाऱ्या गोष्टी खूप असतील, पण त्यातलं एक सांगायचं म्हणलं तर कोरोना काळामध्ये एक खूप फेमस मराठी चित्रपट दिग्दर्शक आहे वरुण नार्वेकर नावाचा. तर वरुण एक ब्रँड फिल्म तयार केली होती, त्याचं नाव होतं बाप्पाची मूषक सेना. कोविड बॅकग्राऊंडवरती घडत होतं आणि त्या मूषक सेनेमध्ये जो कार्यकर्ता असतो गणेशोत्सव मंडळाचा, तो आपला गणपती बाप्पाचा उंदीर कसा असं सगळीकडे पळेल ना, त्याचा वेग कसा असेल, गणपती बाप्पाचा एवढा सानिध्य लाभल्यामुळे त्याची हुशारी काय असेल, असं म्हणजे असं सर्व गुण संपन्न बघतो ना आपण त्या बाप्पाच्या उंदराला. तर ही जी मूषक सेना आहे ती म्हणजे आत्ताच्या गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, असं वरुणने त्या ब्रँड फिल्ममध्ये दाखवलं होतं. बाप्पाची मूषक सेना म्हणजे हे कार्यकर्ते. तर बाप्पाला काय आवडेल, तर बाप्पाला हे आवडेल की हे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजोपयोगी काम घडो. जो गणेशोत्सवाचा मूळ उद्देश आहे, हा मूळ उद्देश असाच स्ट्रॉंग होत होत पुण्याचा गणेशोत्सव हा जागतिक पातळीवरती पोहोचो. आणि हे करता करता हा जो बाप्पाचा मूषक आहे, बाप्पाचा जो कार्यकर्ता आहे, ह्या कामातनं तो स्वतः सर्व गुण संपन्न बनो, हे बाप्पाला जास्त आवडेल. अरे वा, नक्कीच आम्ही या सगळ्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देऊ आणि तसा करण्याचा प्रयत्न करूच. दादा, वेळात वेळ काढून तुम्ही आज इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि आमच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. थँक्यू.